तर आज या ठिकाणी आज 6वा दिवस आहे आणि खरंच आपण भूमिपुत्रांना लाजा वाटायला हव्या, लाजा. कारण एक महिला असून त्या महिला इथे 6 दिवस आहेत उपोषणात आहे, काय खाणं नाही, काय पाणी नाही, काय नाही. आज मी एक सामान्य माणूस आहे. आम्ही इथे जे सर्व बसले हे आमची पनवेल समालोचन असोसिएशन आहे. या पनवेल समालोचन असोसिएशनच्या माध्यमातून गेली 3 वर्ष आम्ही जो कार्यक्रम राबवला, दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी आम्ही स्पर्धा आयोजित केली, त्यांच्या नावाची आम्ही ट्रॉफी बनवली. पण आज कुठेतरी आम्हाला असं जाणवलं की खरंच आपल्याकडून काहीतरी व्हायला हवं. त्यासाठी किमान आपण तिथं जाऊन थोडी आपली उपस्थिती दाखवायला हवी. त्यासाठी आम्ही सर्व आमचा असोसिएशन उपस्थित झालेला आहे. मी एक सामान्य माणूस आहे, इथे सर्व सामान्य माणूस आहेत, कोणी कुठल्या पक्षाचा नाही, काय नाही. एक भूमिपुत्र म्हणून प्रत्येकाला वाटायला हवं की आज ताईंनी काय केलंय. खऱ्या अर्थानं जे कार्य एका पुरुषाने करायला हवं ते एक महिला करत आहे. एका जोरदार ताल्या व्हायला हवा, अभिमान वाटायला हवा या महिलाचा. खऱ्या अर्थाने रश्मीला ताईंना मी सल्यूट करतोय. 2019 साली मला वाटतं एक मोठं आंदोलन झालं होतं. त्यावेळेला गावाचे गावं आपली तिकडे गेली होती, सिडको साईडला तिकडे. तेव्हा बरंच असं काही घडलं का असं वाटलं नाव दिलं जाईल दिबा पाटील साहेबांचं, पण तसं काहीच झालं नाहीये. आणि त्यानंतर 5-6 वर्ष अशीच पुढे गेली. मात्र शेवटी या ताईने एक मोठी ठाम भूमिका घेतली आणि त्या ताईने ठरवलं की आता याशिवाय गत्यंतर उरलं नाहीये. आणि खरंच जर आपण इथला भूमिपुत्र असू, मराठी असू, आगरी, कोळी, कराडी, सर्व समाजाच्या मी बांधवांना भगिनींना हीच विनंती करतोय की आता हीच वेळ आलेली आहे. आता जर माघार घेतली तर मग पर्याय उरणार नाही. आता या ताईला आपण मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यायचा आहे. आज 6वा दिवस आहे. ताईची तब्येत खालावली आहे आणि ताईला मला वाटतं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेले आहे. मात्र त्यांच्या जागेवर त्यांची बहीण तिथे बसलेली आहे. आणि या साखळी उपोषण मला वाटतं 8 तारखेपर्यंत इथं असंच राहणार आहे. आणि 8 तारखेला आपण इथूनच मोठ्या संख्येने डायरेक्ट मोर्चा घेऊन मंत्रालयामध्ये जाणार आहे. तर सर्वांना मी विनंती करतो आमच्या पनवेल तालुका समालोचन असोसिएशनच्या वतीने की सर्वांनी खरंच जर तुम्हाला जाणीव असेल थोडीतरी माणुसकी म्हणून, किंवा खरंच जर तुम्हाला वाटत असेल की दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला म्हणायला हवं तर तुम्ही मोठ्या संख्येने या. मित्रांनो, ज्या माणसाने आपल्यासाठी एवढं केलंय, ज्याच्या जीवावर आपण गाड्या घोड्या चालवतो, आज आपली परिस्थिती जर ते व्यक्तिमत्व नसतं ना तर आज आपली सायकल घ्यायची पण अवकाश नव्हती. एवढी परिस्थिती